नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा, आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 2 मार्चला म्हणजेच सोमवारी आलेली आहेत होळी. दरवर्षी हुताशनी पौर्णिमेच्या दिवशी होळी हा सण साजरा केला जातो. या हुताशनी पौर्णिमेचा प्रारंभ 2 मार्चला सायंकाळी 5:55 होणार आहेत आणि समाप्ती 3 मार्चला सायंकाळी 5:07 होणार आहेत. आणि म्हणून होलिका दहन हे 2 मार्चला सायंकाळी केले जाणार आहे. होळी हा सण अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या सणाला फक्त रंगाचं पौराणिक महत्त्व नसून वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा होळी या सणाचं खूप मोठे धार्मिक महत्त्व आहे. होळी म्हणजे चांगल्याचा वाईटावर विजय, किंवा आपल्यामध्ये जे काही वाईट साईट विचार येतात किंवा जी काही नकारात्मकता येते, आपल्या आजूबाजूला ज्या काही वाईट गोष्टी घडत आहे किंवा आपण जे काही वाईट कर्म पाप केली आहे, तर त्या सर्वांचं एक प्रकारे आपल्याला होळीमध्ये दहन करायचं असतं. आणि चांगल्या विचारांना स्वीकारून किंवा चांगल्या गोष्टींचा स्वीकार करून आपल्याला जीवनामध्ये पुढे वाटचाल करायची असते. होळीचं दहन करणे म्हणजे आपण या दिवशी होळी पेटवत असतो. होळीची पूजा करून होळीमध्ये काही वस्तूंचं दहन केलं जातं आणि या होळीच्या दिवशी प्रत्येकजण होळीची पूजा करत असतो. परंतु शास्त्रामध्ये या होळीचे काही नियम जे आहेत तर ते सांगितले गेले आहे, जे आपण या होळीच्या दिवशी पाळलेच पाहिजे. आणि म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाची माहिती सांगणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार होळीची पूजा या 3 स्त्रियांनी चुकूनही करू नका, नाहीतर पश्चाताप करावा लागेल. कुटुंबावर संकट येऊन तुमचं घर देखील बर्बाद होऊ शकते. कळत नकळत तुम्हाला अनेक संकटांचा सामना देखील करावा लागेल. घरात मतभेद, कटकटीसुद्धा सुरू होतील. तसेच या होळीच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये अशी ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच हाईप बटनला देखील क्लिक करा. तर पहा, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूप महत्त्वाची माहिती सांगणार आहे. त्यामुळे सर्व स्त्री आणि पुरुषांनी होळीच्या दिवशी या नियमांचं पालन जे आहे तर ते करायचंच आहे. कारण काही दिवसांचे महत्त्व हे खूप जास्त असते. आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करत असतात. आणि होळीचा दिवस म्हटलं तर या दिवसाला खूप धार्मिक महत्त्व आहे. आता सगळ्यात अगोदर आपण जाणून घेऊया की या होळीच्या दिवशी नेमकी काय करायचं आहे किंवा काय करायचं नाही. तर पहा, जेव्हा तुम्ही होळीचं दहन करत असतात त्यावेळी तुमचं डोकं जे आहे म्हणजे पुरुषांनी टोपी घालावी किंवा रुमाल तरी डोक्यावर ठेवावा. आणि जर महिला असतील, महिला होळीची पूजा करत असेल किंवा होळीला प्रदक्षिणा करत असताना होळी जेव्हा आपण बघत असतो तेव्हासुद्धा आपलं डोकं जे आहे तर ते साडीच्या पदराने झाकून घ्यावं. म्हणजे डोक्यावर साडीचा पदर जो आहे तर तो आपल्याला घ्यायचा आहे, किंवा तुम्ही ओढणी वगैरे असेल तर तीसुद्धा घेऊ शकता. फक्त होळीची पूजा करत असताना किंवा होळी दहन करत असताना आपलं डोकं जे आहे तर ते उघडं राहणार नाही, ही विशेष काळजी आहे तर ती स्त्री आणि पुरुषांनी दोघांनीही घ्यायची आहेत. यानंतर दुसरा नियम म्हणजे होळीच्या दिवशी आपल्याला काळा रंग वापरायचा नाही किंवा पूर्ण पांढरा रंग हा सुद्धा वापरायचा नाही. कारण काळा रंग जो आहे तर तो नकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते आणि पांढऱ्या रंगावरती नकारात्मक शक्तीचा किंवा नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव जो आहे तर तो खूप जास्त प्रमाणात पडत असतो. त्यामुळे हे दोन्ही रंग जे आहेत तर ते होळीच्या दिवशी पूर्णपणे वर्ज्य केले जातात. म्हणून अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत स्त्री आणि पुरुषांनी काळ्या आणि पांढऱ्या रंगाचे कपडे चुकूनही घालायचे नाहीत. त्याचबरोबर या होळीच्या दिवशी कोणालाही उधार पैसे देऊ नका किंवा कोणाकडून उधार पैसे घेऊसुद्धा नका. त्यामुळे काय होतं की आपल्या संपूर्ण कुटुंबाला आपल्याला आर्थिक समस्यांना सामोरे जावं लागतं. आपल्या घरात पैशांच्या अडचणी येऊ लागतात आणि म्हणून ज्योतिषशास्त्रानुसार होळीच्या दिवशी पैशांची देवाणघेवाण ही अजिबात करू नये.
त्याचबरोबर दान हे सर्वश्रेष्ठ मानलं जातं, परंतु या होळीच्या दिवशी चुकूनही कोणत्याही वस्तू ज्या असतील तर त्या दान अजिबात करू नका. होळीचा दिवस सोडून तुम्ही इतर कोणत्याही दिवशी दान करू शकता, परंतु होळीच्या दिवशी कोणत्याही वस्तू दान करू नये असं सुद्धा सांगितलं जातं. त्याचबरोबर या होळीच्या दिवशी तुम्हाला घराच्या बाहेर किंवा तुम्ही काही कामानिमित्त बाहेर गेले आहे आणि बाहेर तुम्हाला एखादी वस्तू सापडली, मग ती वस्तू तुमच्या कितीही कामाची असेल तरीही ती वस्तू जी आहे तर ती तुम्हाला घरी आणायची नाही किंवा त्या वस्तूला हातसुद्धा लावायचा नाही. कारण या दिवशी असं म्हटलं जातं की सापडलेल्या वस्तूंमध्ये नकारात्मक जी शक्ती असते तर ती खूप जास्त प्रमाणामध्ये असते आणि त्यामुळे होळीच्या दिवशी सापडलेल्या वस्तू या कधीही घरी आणू नये किंवा त्या वस्तू कधीही वापरू नये. जर आपण या सापडलेल्या वस्तू आपल्या घरात आणल्या तर आपल्या घरामध्ये सुद्धा दोष जे आहेत तर ते निर्माण होत असतात. त्याचबरोबर या होळीच्या दिवशी महिलांनी चुकूनही रिकाम्या केसाने पूजा करू नये. म्हणजे केस मोकळे सोडून या दिवशी होळीची पूजा केली जात नाही किंवा तुम्हाला अगोदर सांगितल्याप्रमाणे आपलं डोकं जे आहे तर ते उघडे ठेवून सुद्धा होळीची पूजा करू नये. त्याचबरोबर ज्या महिलांचं लग्न होऊन 1 वर्ष झालेलं आहे, म्हणजे ज्या महिलांची लग्नानंतर पहिलीच होळी आहे, तर अशा महिलांनी होळीचं दहन म्हणजे होळी जी आहे तर त्या दहनाचा अग्नी जो आहे तर तो पाहू नये, ते अशुभ मानले जाते. आणि म्हणून अशा स्त्रियांनी होळीच्या ठिकाणी अजिबात जायचं नाही. त्याचबरोबर ज्यांना एकच अपत्य आहे, मग मुलगा आहे किंवा मुलगी आहे, तर अशांनी सुद्धा होळी दहन जे आहे तर ते पाहू नये असे सुद्धा म्हटले जाते. आता आपण पाहूया की होळीच्या दिवशी नक्की काय करावे. तर होळी दहनाच्या दिवशी सर्वात आधी होळीची पूजा करण्याची प्रथा आहे. पूजा ही नेहमी शुभ मुहूर्तावरतीच करावी आणि म्हणून होळी दहनाचा जो शुभ मुहूर्त आहे तर त्याच मुहूर्तावर तुम्हाला होळीची पूजा करायची आहे. या दिवशी व्रत किंवा उपवास देखील केला जातो. शक्य असेल तर नक्की करा. त्याचबरोबर या होळीच्या दिवशी तुम्हाला खूप प्रभावी असा एक उपाय करायचा आहे. तर या होळीच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी तुम्हाला तुमच्या घराच्या उत्तरेकडे दिशेला तोंड करून एक तुपाचा दिवा लावायचा आहे. ज्योतिषशास्त्रानुसार असे म्हटले जाते की हा दिवा होळीच्या दिवशी आपल्या घरात लावल्याने घरात सुख समृद्धी आणि शांती येते. तसेच होळी दहनाच्या दिवशी होळीची पूजा करताना त्या पूजेमध्ये मोहरी, तीळ, शेंगदाणे, तांदळाचे दाणे, साखर आणि गव्हाचे दाणे वापरावे. या सगळ्या वस्तू ज्या आहेत तर त्या होळीमध्ये दहन कराव्या. आता पूजा केल्यानंतर सर्वप्रथम होळीला 7 प्रदक्षिणा करूनच तुम्हाला या वस्तू ज्या आहेत तर त्या होळी दहनामध्ये टाकायच्या आहेत. यामुळे आपल्या आयुष्यात असणाऱ्या सर्व समस्या ज्या आहेत तर त्या जळून जातात आणि प्रगतीचे मार्ग जे आहेत तर ते खुले होत असतात. म्हणून या काही वस्तू ज्या आहेत तर त्या होळी दहनामध्ये आवर्जून टाकाव्या. आता आपण पाहूया की अशा कोणत्या 3 स्त्रिया आहेत ज्यांनी चुकूनही होळीची पूजा करू नये. आता त्यामध्ये पहिली महिला आहे ती म्हणजे गर्भवती महिला. तर या गर्भवती महिलांनी चुकूनही होळीची पूजा जी आहे तर ती करू नये. याचा वाईट परिणाम जो आहे तर तो तिच्या बाळावरती होत असतो. तसेच होळीचा जो अग्नी असतो किंवा जो धूर असतो तर तो बाळाच्या आरोग्यासाठी हानिकारक सुद्धा असतो. त्यामुळे चुकूनही गर्भवती महिलांनी होळीची पूजा जी आहे तर ती करू नये असे आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितले गेले आहे. तसेच पुढची महिला म्हणजे ज्या स्त्रियांना मासिक धर्म आहे, तर अशा स्त्रियांनी सुद्धा धार्मिक नियमानुसार या कालावधीत पूजापाठ, गुलाल लावणे किंवा कोणत्याही पूजा साहित्याला स्पर्श करणे आवर्जून टाळावे. म्हणून या दिवशी चुकूनही तुम्हाला होळीची पूजा जी आहे तर ती करता येणार नाही. तुम्ही लांबूनच होळीचं दर्शन करायचं आहे. त्याचबरोबर ज्या स्त्रियांना एकच अपत्य आहे, म्हणजे एकच मुलगा किंवा मुलगी आहे, तर यांनी सुद्धा होळीची पूजा करू नये किंवा होलिका दहन जे आहे तर ते पाहू नये असं सुद्धा सांगितलं जातं. त्याचबरोबर धार्मिक मान्यतेनुसार चुकूनही सासू आणि सुनेने सोबतच होळीची पूजा जी आहे तर ती करू नये. सासू आणि सून यांनी एकत्र होळी पाहणे आणि होळीची पूजा करणे हा खूप मोठा दोष मानला जातो. मान्यतेनुसार या नियमाकडे दुर्लक्ष करण्यामुळे सासू आणि सून यांच्यातील नातेसंबंध जे आहे तर ते आंबट होतात.
दोघींमध्ये वाद विवाद होतात आणि त्यांचे परस्पर प्रेम जे आहे तर ते सुद्धा कमी होते. तर ह्या काही महिला आहेत, यांनी चुकूनही होळीची पूजा करायची नाही. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असाच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.